राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीचा प्रश्न मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित केला। वाढीव घरपट्टीमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांवर अन्याय होत असून त्यांच्यावर आर्थिक भार वाढत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। दरम्यान वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याबद्दल जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत। समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या भावना विधानसभेत मांडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। तसेच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीबाबत योग्य निर्णय घ्यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी कृती समितीने केली आहे। F2, F5, F4, F5, F7 बाब क्रमांक 78 ते 97 यावर बोलायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या सांगली महानगरपालिकेमध्ये आज मोठ्या प्रमाणात दुप्पट चौपट घरपट्टी वाढ करण्यात आलेली आहे। मागे याच सभागृहात मी हा मुद्दा मांडला, त्यावेळी आमचे पालकमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काही वाढवणार नाही, स्थगिती दिली। पण अध्यक्ष महोदय, सांगली महानगरपालिकेत आज प्रचंड घरपट्टी वाढली आणि जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे। सरकारने, नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांशी बोलून ही घरपट्टी ही कमी करावी किंवा रद्द करावी, वाढीव, अशी आम्ही मागणी करतो। अध्यक्ष महोदय, तीच परिस्थिती माझ्या उरण ईश्वरपूर शहरात आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्री महोदय आले आणि त्यांनी त्यात आश्वासन दिले की ईश्वरपूरची शास्ती कर आहे तो आम्ही रद्द करू। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोनदा पत्र दिलेलं आहे, त्यांनी ते करता येईल असं सांगितलंय, पण अद्यापही ईश्वरपूरचा शास्ती कर रद्द झालेला नाही। नगरपालिकेने ठराव करून राज्य सरकारला विनंती केलेली आहे की हा शास्ती कर रद्द करावा। अध्यक्ष महोदय, आपल्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा एक प्रस्ताव सरकारकडे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सादर करण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, निकडीचा आहे आणि म्हणून नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेत प्रशासकीय मान्यता तात्काळ मिळावी। माझी माहिती आहे की विधानसभेची निवडणूक झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एकही नवी योजना सरकारने मंजूर केलेली नाही। त्यावर खुलासा उत्तरात नगरविकास मंत्री करतील अशी माझी अपेक्षा आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या आष्टा नगरपालिकेतही हीच परिस्थिती आहे। त्यांचाही सुधारित पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव आलेला आहे, सगळी मान्यतेच्या स्तरावर आलेला आहे, पण अध्यक्ष महोदय, सरकार नव्या योजना मंजूर करत नाही आहे सध्या। माझी सरकारला विनंती आहे की शहरं वाढायला लागलेली आहेत, सरकारने लवकरात लवकर या दोन्ही प्रस्तावांना मान्यता द्यावी। अध्यक्ष महोदय, उरण ईश्वरपूर शहर हे वाढती लोकसंख्या लक्षात घेता आता नगरपालिकेची पहिली इमारत आता पुरत नाहीये, म्हणून त्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी अध्यक्ष महोदय त्यांनी नवीन इमारत मागितलेली आहे आणि त्यासाठी सरकारने नगर परिषदेने DPR तयार केलेला आहे। वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत अध्यक्ष महोदय 10 कोटी रुपयाचा निधी इस्लामपूरला मिळावा अशी सरकारला मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, त्या शहरामध्ये सांडपाण्याची योजना अनेक वर्ष चालू होती, मधल्या काळात हलगर्जीपणामुळे ती तशीच थांबली आणि अध्यक्ष महोदय आता राष्ट्रीय हरित लवादाने नगर परिषदेला तब्बल 10 कोटी रुपये आणि 5 लाख रुपये प्रतिदिन दंडाची नोटीस बजावलेली आहे आणि हे सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। न्यायालयाने ही योजना कालमर्यादेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या भुयारी गटार योजनेच्या 198 कोटीच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तांत्रिक मान्यता दिलेली आहे। आपल्या हिश्श्यातून नगरपालिकेने 10% तरतूद केलेली आहे। अंतिम मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर